इयत्ता 9वी गणित भाग 2 मध्ये प्रकरण क्रमांक 6 यामध्ये वर्तुळ याला आपण सुरुवात करतोय। सर्वप्रथम वर्तुळ म्हणजे काय हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। वेगवेगळ्या व्याख्या तुम्ही आतापर्यंत अभ्यासलेल्या आहेत। तर प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच त्याला आपण वर्तुळ असं म्हणतो। प्रत्यक्षात आपल्याला हे वक्र रेषा दिसते, पण प्रत्यक्षात हे असंख्य बिंदू आहेत, असंख्य बिंदू आहेत। जर आपण या प्रत्येक बिंदूचं या स्थिर बिंदूपासून अंतर मोजलं तर ही सगळी अंतर सारखी येतील। यालाच आपण त्रिज्या असं म्हणतो। वर्तुळ केंद्र म्हणजे प्रतलातील एक स्थिर बिंदू आणि त्या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच याला आपण वर्तुळ असं म्हणतो। तर ही एक वर्तुळाबद्दलची व्याख्या। त्यानंतर हे जे अंतर आहे वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू यांच्यातील असणारे अंतर त्याला आपण त्रिज्या असं म्हणतो। शिवाय असा रेषाखंड की जो वर्तुळ केंद्रातून जातो, हे उदाहरण या पद्धतीने वर्तुळ केंद्रातून जाणारा आणि वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा रेषाखंड त्याला आपण काय म्हणतोय, व्यास म्हणतो। ही आहे त्रिज्या। मग आता त्रिज्या समजा ही 5 आहे, 5 सेंटीमीटर, तर मग या व्यासाची लांबी 10, बरोबर आहे। 2 गुणिले त्रिज्या 2 गुणिले 5 म्हणजे 10 असं होईल। जर त्रिज्या 5 असेल तर व्यास 10। त्यानंतर हे पूर्ण वक्ररेषा याला काय म्हणतात, वर्तुळाचा परिघ। वर्तुळाचा परिघ परिघ मोजायचं झालं तर वेगवेगळे प्रकार आहेत। समजा तुम्ही वहीवर एक वर्तुळ काढला आणि त्या वर्तुळावर आपला जो बारीकसा दोरा आहे तो दोरा पूर्ण ठेवला। समजा इथून दोरा ठेवत गेलो आपण आणि इथपर्यंत आला आणि इथपर्यंत आला आणि ती लांबी उचलली आणि ती पट्टीवर मोजली की आपल्याला त्या वर्तुळाचा परिघ मिळेल। आणि मग गणिती पद्धतीने काढायचं असेल तर परिघ मिळवण्याचं सूत्र 2 पाय r, 2 गुणिले पाय गुणिले r या सूत्राने आपण वर्तुळाचा परिघ मिळवतो। मग या वर्तुळाचा परिघ किती असेल तर 2 गुणिले पाय म्हणजे 22 सप्तमांश आणि गुणिले r म्हणजे त्रिज्या 5। ही त्रिज्या 5 ही आकडेमोड करून तुम्हाला येईल ते उत्तर म्हणजे त्या वर्तुळाचा परिघ असेल। तर वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र 2 पाय r। आता हा संपूर्ण भाग याला आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ असं म्हणतो। वर्तुळाचं क्षेत्रफळ काय सूत्र आहे त्याचं, क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय, वर्तुळाचं क्षेत्रफळ तर पाय r वर्ग, पाय r वर्ग हे सूत्र आहे। म्हणजे पाय म्हणजे काय तर 22 सप्तमांश आणि r म्हणजे त्रिज्या त्याचा वर्ग। या पद्धतीने याला सोपं रूप दिलं की तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळणार आहे आणि ते चौरस एककामध्ये असेल। चौरस एकक काय असेल क्षेत्रफळ, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर। तर अशा रीतीने क्षेत्रफळ। त्यानंतर अजून एक बाब वर्तुळा संदर्भात, समजा हा एक बिंदू आहे हा दुसरा बिंदू आहे, यांना जोडणारा आपण रेषाखंड काढला। वर्तुळावरीलच दोन्ही बिंदू आहेत P आणि Q। वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड त्याला आपण काय म्हणतो, जीवा असं म्हणतो। मग ही जीवा PQ आहे, तशीच AB जीवा होऊ शकते का,
AB ही जीवा होऊ शकते का? PQ जीवेला आपण काय शब्द वापरला? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडून तयार होणारा रेषाखंड त्याला आपण जीवा असं म्हणतो. मग हा जो व्यास आहे त्या व्यासाने वर्तुळावरचे दोन बिंदू जोडलेत का? हा आणि हा वर्तुळावरची जाईल की नाही, आणि यांना जोडून तयार झालेला हा रेषाखंड, म्हणजे मग याला सुद्धा जीवा म्हणता येईल काय? येऊ शकेल. आणि म्हणून मग वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, असंही आपण शब्द वापरू शकतो. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असते, हे लक्षात घ्या. मग प्रश्न विचारतात बऱ्याच वेळा, वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे तर सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे तर सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? 20. तर सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर या सर्व गोष्टी मूलभूत आहेत. तुम्ही आता 9वी येईपर्यंत 1ली ते 8वी या संपूर्ण भागातील अभ्यासात या सर्व गोष्टी तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. केवळ उजळणी म्हणून, थोडक्यात माहिती म्हणून आपण हा भाग पाहिला, आणि हे सर्व तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा. येईल तुम्हाला लिहायला. वर्तुळाची आकृती काढा आणि त्याचे घटक दाखवा. वर्तुळ केंद्र, त्रिज्या, जीवा, व्यास आणि त्याची माहिती थोडक्यात तुम्ही स्वतः लिहा. त्यानंतर पुढे आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे प्रतलातील वर्तुळे. प्रतलातील वर्तुळे हा पुढचा भाग आहे. तर प्रतलातील वर्तुळे म्हणजे नेमकं काय आहे? फळा हे प्रतल आहे. या फळा या प्रतलामध्ये आपण वर्तुळ काढतोय. बघा, हे एक मी वर्तुळ काढलं आणि त्रिज्येमध्ये बदल न करता मी अजून एक दुसरं वर्तुळ काढलं. एक वर्तुळ दुसरं. समजा याचं केंद्र ए आहे, याचं केंद्र बी आहे. या दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या समान आहे. आणि मग आपण जर हे वर्तुळ समजा कापलं आणि हे कापून याच्यावर तंतोतंत ठेवलं, जुळेल का? जुळेल. म्हणजे हा जो परिघ आहे हा पूर्ण पृष्ठभाग आहे, हा पूर्ण पृष्ठभाग याच्यावर तंतोतंत जुळेल. आणि म्हणून या प्रकारची वर्तुळ ज्यांची त्रिज्या समान आहे अशी वर्तुळ त्यांना आपण एकरूप वर्तुळे असं म्हणतो. एकरूप वर्तुळे. ज्या वर्तुळांची त्रिज्या एकरूप आहे, त्रिज्या समान आहे, अशा वर्तुळांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. हे पहिला भाग झाला. त्यानंतर समजा एकच केंद्र घेतलं आणि वर्तुळ काढलं आपण. केंद्र तेच सी हे केंद्र आहे आणि थोडीशी त्रिज्या मी वाढवतोय. आणखी एक दुसरं वर्तुळ काढलं. हे दुसरं वर्तुळ. अजून थोडीशी त्रिज्या वाढवली, अजून एक वर्तुळ काढलं. या प्रकारे अशी असंख्य वर्तुळे
आपणास काढता येतील. केंद्र तेच ठेवायचं, त्रिज्या बदलती घ्यायची की ही सगळी वर्तुळ मिळते. मग या सर्व वर्तुळांचा केंद्रबिंदू एकच आहे, सामायिक आहे, आणि म्हणून याला आपण एक केंद्री वर्तुळे असं म्हणतो. एक केंद्री वर्तुळे, एकच केंद्रबिंदू आणि वेगवेगळ्या विविध त्रिज्या आहेत, म्हणून ती वर्तुळ त्याला आपण एक केंद्री वर्तुळे असं. त्या पुढची व्याख्या आहे किंवा पुढील भाग आहे तो म्हणजे एकाच बिंदूत छेदणारी वर्तुळे. एकाच बिंदूत छेदणारी वर्तुळे. म्हणजे काय? उदाहरणार्थ मी हे एक वर्तुळ काढतो, आणखी दुसरं एक वर्तुळ असं की जे या वर्तुळाला स्पर्श करतं. या प्रकारचं वर्तुळ. या दोन वर्तुळामध्ये एकच असा सामायिक बिंदू आहे. सी वर्तुळ केंद्र, एम वर्तुळ केंद्र आणि पी हा सामायिक बिंदू आहे. मग अशा वर्तुळांना बाह्य स्पर्शी वर्तुळे असं आपण म्हणतो. दोन वर्तुळामध्ये केवळ एक आणि एकच बिंदू सामायिक आहे आणि म्हणून अशा वर्तुळाला बाह्य स्पर्शी वर्तुळ असा आपण शब्द वापरतो. मग त्याच पद्धतीने अजून एक वेगळं हे एक वर्तुळ आहे. याचा हा आहे केंद्रबिंदू C1. थोडीशी त्रिज्या कमी केली आणि या ठिकाणी अजून एक वर्तुळ काढतोय. या पद्धतीचं दुसरं वर्तुळ. याचा केंद्रबिंदू आहे C2. ही दोन्ही वर्तुळ सुद्धा केवळ एकाच बिंदूत छेदतात. मात्र या दोघांतला फरक काय आहे? हे दोन एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात, म्हणजे त्यांना आपण बाह्य स्पर्शी असं म्हणतो. बाह्य स्पर्शी वर्तुळ. आणि ही वर्तुळ एकमेकांना आतून स्पर्श करतात आणि म्हणून त्यांना आपण अंतरस्पर्शी वर्तुळे असं म्हणतो. अंतरस्पर्शी. लक्षात येत आहे? वर्तुळांच्या छेदनाचा संबंध इथे आहे. ही दोन वर्तुळ बाहेरून छेदतात, एकमेकाला स्पर्श करतात. छेदतात म्हणण्यापेक्षा स्पर्श करतात. आणि ही वर्तुळ आतून स्पर्श करतात. केवळ एकच बिंदू त्यांचा स्पर्श आहे. समजा जर दोन वर्तुळ घेतली अशी आणि या पद्धतीने या दोन भिन्न बिंदू ते छेदतात, तर याला आपण छेदणारी वर्तुळे असा शब्द वापरू शकतो. तर अशा रीतीने वर्तुळांच्या स्पर्शाबाबत ही माहिती आहे. छेदणारी वर्तुळ जर आपण घ्यायला गेलो तर समजा हे एक वर्तुळ आहे. आणखी दुसरं एक वर्तुळ समजा मी काढलं असं. C1 हा आहे C2, हा P आणि हा Q. ही दोन वर्तुळ परस्परांना दोन भिन्न बिंदूत छेदतात आणि म्हणून याला आपण छेदणारी वर्तुळे असं म्हणतो. एकमेकांना छेदतात. एकापेक्षा जास्त बिंदू ते एकत्र येतात किंवा दोन बिंदू सामायिक आहेत, म्हणून याला आपण छेदणारी वर्तुळ असं आपण म्हणतो. ही कशीही आपण काढू शकतो, कुठेही काढू शकतो. ही वर्तुळ स्पर्शी आहेत
स्पर्श करतात एकमेकांना, केवळ एकाच बिंदूत स्पर्श करतात किंवा या दोन वर्तुळांच्या छेदन बिंदूत केवळ एक आणि एकच बिंदू आहे आणि म्हणून त्याला आपण स्पर्श केंद्र किंवा स्पर्श वर्तुळे असं म्हणतात. हे बाह्य स्पर्शी वर्तुळ, हे अंतरस्पर्शी वर्तुळ आणि ही आहेत ही छेदणारी वर्तुळ आहे. दोन भिन्न बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात आणि दोन बिंदू त्यांच्याशी सामायिक असतात. मग आता आपल्याला एक कृती करायची आहे. या सर्व आकृत्या याची माहिती तुम्ही लिहून काढायची आहे. पान नंबर पृष्ठभाग 76 पानावर ही सर्व आकृती आहेत आणि प्रत्येकाबद्दल एक दोन वाक्य तुम्ही लिहू शकता. आता मी सांगितलं ते, ही दोन वर्तुळ त्रिज्या समान म्हणून त्यांना आपण एकरूप वर्तुळ म्हणतो. ही तीन वर्तुळ केंद्र एकच आहे आणि त्रिज्या भिन्न आहे म्हणून एक केंद्री वर्तुळ. ही वर्तुळ एकाच बिंदूत स्पर्श करतात म्हणून स्पर्श वर्तुळ. आतून म्हणून अंतरस्पर्शी, बाहेरून म्हणून बाह्यस्पर्शी आणि ही छेदणारी वर्तुळ. अशा प्रकारची आहे. आता एक तुम्हाला स्वतःला कृती करायची आहे. काय कृती करायची आहे बघा. एक कृती करायची आहे. कोणत्याही त्रिज्येचं एक वर्तुळ काढायचं. सांगतोय तसा प्रयोग तुम्ही करायचा. कोणत्याही त्रिज्येचं वर्तुळ या पद्धतीने पुढे काय करायचं आहे. याच्यामध्ये एक जीवा काढायची आहे. एक जीवा काढली. वर्तुळ केंद्र P, AB ही वर्तुळातली जीवा आणि हा जो काटकोनी गुणे आहे याच्या साहाय्याने या केंद्रातून या AB वर लंब काढायचा आहे. कृती सर्वांनी बघायची. त्या पद्धतीने तुम्हाला आता नंतर 2 मिनिटात मी हे सांगितल्यानंतर करायचं आहे. तर हा भाग म्हणजे काटकोनही नाही, काटकोनात म्हणजे त्याला आपण लंब असं म्हणतो. तर या केंद्रातून या जीवेवर लंब काढायचा आहे. तो कसा बघा, या पद्धतीने आहे काटकोन आणि मग ही रेषा इथे आपण ओढली, इथं छेदते त्या बिंदूला आपण M असं नाव दिलं. हा आपण काटकोन केला, हा काटकोन केला. समजलं. हा प्रयोग तुम्ही करायचा आहे. याला प्रयोग क्रमांक 1 असंही म्हणा. तुम्हाला मी आता एकदम सगळे प्रयोग देणार आहे, त्यातला हा प्रयोग लक्षात ठेवा. कोणत्याही त्रिज्येचं वर्तुळ काढलं, त्यामध्ये कितीही लांबीची जीवा काढली आणि केंद्रातून आपण त्यावर लंब काढला. आता काय करायचं आहे, तर याची निरीक्षणे घ्यायची. पहिला म्हणजे AB ची लांबी मोजायची आणि ती लिहायची. AB ची लांबी मोजा, लिहा. परत हा जो AM आहे त्याची लांबी मोजा, लिहा. आणि BM याची लांबी मोजा आणि लिहा. हे काम तुम्हाला करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे अंक सगळे बघाल तेव्हा नक्की तुम्हाला यामधील
गुणधर्म लक्षात येईल. काय होईल बघा बरं, यातली जर आपण लांबी मोजली, ही जर लांबी मी मोजली तर आता बघा 1 2 3 4 आणि 4.6 आहे. थोडक्यात मी इथे लिहितोय 4.6. तुमचं प्रमाण वेगळं असेल. परत मी MA मोजतोय 1 2 आणि परत हे 3 भाग इथे आहेत म्हणजे 2.3 आहेत. आणि तसंच याची लांबी मोजतोय 1 2 आणि पुढचे 3 म्हणजे 2 पॉइंट. तुमचं प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येणार आहे, कारण मी इथे त्रिज्या तुम्हाला सांगितलेली नाही. तुम्ही घ्याल ती त्रिज्या आणि त्यामुळं आणि याची लांबी सुद्धा तुम्ही घ्याल ती. प्रत्येकाचे इथले अंक वेगवेगळे असतील, परंतु यात लक्षात काय ठेवायचंय किंवा घ्यायचंय तर हा जो संपूर्ण AB आहे याचे हे 2 भाग समान झाले. बघा या दोघांची बेरीज केल्यावर एवढी येते की नाही 4.6. मग नक्की आपण कृती काय केली तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर आपण लंब काढला आणि आपल्याला M हा बिंदू मिळाला. आणि या M मुळे काय झालं, या AB या जीवेचे 2 समान भाग झाले की नाही. तुम्ही मोजल्यानंतर तुमची लांबी अशीच येईल. समजा ही 10 असेल तर ही 5 भरेल, ही 5 भरेल. समजा हा 6.8 आहे तर 3.4 3.4 येईल. म्हणजे आपण इथे कोणता गुणधर्म लक्षात घेतोय, वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब काढल्यास जीवा दुभागली जाते हे वाक्य. आणि यावरून अनुमान थोडक्यात हे झालं निरीक्षण. आणि अनुमान काय येईल, वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब काढल्यास जीवा दुभागली जाते हे आहे अनुमान किंवा निष्कर्ष. हा आहे प्रयोग. प्रत्यक्ष लिखाण कसं करायचं ते मी नंतर तुम्हाला सांगतो. पण या क्रियेतून आपण हा गुणधर्म शिकलो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब काढल्यास ती जीवा दुभागली जाते. आता ही तुम्ही पूर्ण कृती करायची आहे. हे अंक तुमचे वेगळे येणार आहेत, ते प्रत्यक्ष लिहायचे आहेत. प्रत्येकाच्या वहीत मी बघणार आहे आणि हे अनुमान लिहायचं. करा तुम्ही स्वतः करा.